मित्र नमस्कार, मी सायली. सकाळचं वातावरण इतकं छान छान होतं आणि या छान छान वातावरणात आमची एनर्जी एकदम हाय होती. सकाळी ऑफिसला जायला बाबांना बाय बाय करून आम्ही नाश्त्याला बसलो. आणि हो, नाश्त्याला बसलो म्हणजे जेजे बाप्पाची गाणं विसरलो नाहीये. जेजे बाप्पाची गाणी चालू होते. आम्ही दोघांनी नाश्ता केला आणि आता सकाळ दुपार संध्याकाळ धनाडाळ मात्र फिक्स झालीये. दुपारी खरं तर मी आणि आद्विक आलो होतो दवाखान्यात. आता दवाखान्यात कशाला, तर बाळाच्या माझ्या 16 ते 24 महिन्यामध्ये जी वॅक्सिन असते ती बाकी होती, म्हणून त्याच चौकशीसाठी आम्ही गेलो होतो. पण तिथे जाऊन आम्हाला पुढच्या महिन्याची डेट दिली. मला तर टेन्शनच आलं होतं की आत्ता बाळाला जर वॅक्सिन दिली तर तो खूप रडेल. पण नाही, त्यांनी पुढच्या महिन्याची डेट दिली आहे, त्यामुळे आम्ही रिलॅक्स झालो आणि परत घरी आलो. घरी आल्यानंतर जेवण केलं. आता आजीच्या घरातली एकूण एक गोष्ट खेळून झालेली आहे, त्याच्यामुळे आता राहिले होते ते हे हंडे. तर माझ्या बाळाने त्यालाच गाडी गाडी केलं होतं आणि त्याचा मस्त असा खेळ चालू होता. घरातल्या सगळ्या हंड्यांशी खेळून झाल्यानंतर मी त्याला थोडंसं खाली नेलं होतं. आता खाली नेल्यावर सुद्धा आम्हाला हात पकडून नाही, हात सोडून चालायचं असतं, त्यामुळे गेटच्या बाहेर नेल्यावर मी त्याला उचलून घेतलं होतं. खूप असं खेळून घरी आल्यावर परत गणपती बाप्पाचे गाणे पाहिले. संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी शेवग्याची भाजी करायला घेतली होती, त्यामुळे शेवगा एका बाजूला शिजत ठेवला होता. दुसऱ्या बाजूला वाटण्यासाठी मी कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं याचं मस्त असं वाटण केलं होतं. तेलामध्ये कढीपत्ता, जिरं आणि हे वाटण टाकून मस्त असं वाटण परतवून घेतलं होतं. त्यामध्ये घरगुती असे मसाले टाकले होते. थोडंसं पाणी टाकून मस्त अशी भाजी तयार झाली. इथे खिडकीतून आम्हाला चांदोमामा दिसत होता, त्यामुळे पिण्या मला सारखा खिडकीत येऊन चांदोमामा दाखवत होता. माझं एक छोटा चंद्र दुसऱ्या चंद्राला पाहत होता. रात्रीचं मस्त असं जेवण आणि बाबांनी आज धुरंधर मूवी लावला होता. ओके, बाय.